नमस्कार, मी सीमा आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज सुकटची चटणी चविष्ट करण्यासाठी टिप्स व सुकटचा वास येऊ नये म्हणून काय करावे, जास्त लसूण का वापरायचा, सुकटची चटणीमध्ये कोळसा का टाकायचा, सुकटची चटणी कोरडी किंवा ओलसर करण्यासाठी खास टिप्स, ओले खोबरे वापरायचे की सुके खोबरे वापरायचे, सुकं खोबरं भाजताना ते कसं भाजावं, हिंग किती टाकावं, लिंबू किती व कधी टाकावं, हे सर्व टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मित्रांनो, सुकटची चटणी करण्यासाठी सुकट प्रथम स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्या. यामुळे त्याचा वास निघून जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कोरडं भाजणं खूप महत्त्वाचं आहे. सुकटचं तेल न घालता मध्यम आचेवर भाजा, करपवू नका नाहीतर कडू चव येते. त्याचबरोबर कांदा नीट परतावा. कांदा गुलाबी हलका ब्राऊन झाला म्हणजे कच्चा राहू देऊ नका, याने सुकटची चव आणखीन खुलून येते. त्याचबरोबर सुकटमध्ये सुकट प्लस लसूण हे नक्की टाकावं, याने जबरदस्त टेस्ट येते. ओले खोबरे वापरल्यास चटणी जास्त दिवस टिकत नाही. लगेच संपवायची असेल तरच ओलं खोबरं वापरा आणि चटणी जर तुम्हाला कोरडी ठेवायची असेल तर त्यामध्ये अजिबात पाणी घालू नका, नाहीतर ती लवकर खराब होते. मित्रांनो, सुकटला जास्त वास येऊ नये म्हणून खास टिप्स, सुकट नीट धुणं खूप महत्त्वाचं आहे. सुकट नेहमी 2 ते 3 वेळा गरम पाण्यामध्ये धुवून शेवटच्या पाण्यामध्ये सुद्धा धुवा. लिंबाचा रस 1 टीस्पून व चिंचेचं पाणी नक्की घाला, यामुळे सुकटचा वास बऱ्यापैकी निघून जातो. कोरडे भाजताना हे नक्की करा, सुकट तेल न घालता आधी कोरडे भाजा. मित्रांनो, भाजताना 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घाला. त्याचबरोबर 2 ते 3 लसूण पाकळ्या ठेचून घाला, यामुळे सुद्धा सुकटचा वास कमी येतो. वास कमी होतो आणि चव आणखीन वाढते. हिंगाचा वापर हा फोडणीत चिमूटभर हिंग घातल्यास सुकट चवीला खूप भारी लागते. सुकटचा उग्र वास कमी होतो. लसूण प्लस कांदा जास्त वापरा, यामुळे सुकटला वास येत नाही. सुकटला वास झाकला जातो. खोबऱ्याचं योग्य प्रमाण ठेवा. सुकटची चटणी करताना सुकं खोबरं वापरल्यास वास कमी येतो. ओलं खोबरं घातल्यास कधीकधी सुकटला वास येऊ शकतो. मित्रांनो, मसाले भाजून वापरा. जिरे, धने थोडंसं भाजून घ्या आणि मगच सुकटच्या चटणीमध्ये वापरा, याने चवसुद्धा खूप छान येते. मच्छीचा वास कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी लिंबाचा हलका स्पर्श द्या, यामुळे भाजी चांगली लागते व चवीलासुद्धा खूप खूप भारी होते. मित्रांनो, वास निघून जातो व सुकटची चटणी फ्रेश राहते. सुकटची चटणी बनवण्यासाठी 1 वाटी सुकट, 1 मोठा कांदा चिरलेला, लसूण, सुकं खोबरं, लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरं आणि तेल एवढं साहित्य सुकटची चटणी वापरण्यासाठी पुरेसं आहे. मित्रांनो, सुकटची चटणी करण्यासाठी सुद्धा खूप सोपी आहे. एका कढईमध्ये कोरडे सुकट भाजून घ्या. भाजून घेतलेले सुकट बाजूला ठेवा व त्याच कढईमध्ये तेल घालून जिरे तडतडावा. नंतर त्यात लसूण, कांदा घालून छान परतून घ्या. सुकं खोबरं घालून हलकं भाजा. आता भाजलेलं सुकट, मीठ, तिखट घाला. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. मिक्सरमध्ये जाडसर वाटा, पाणी न घालता. मित्रांनो, ही होती सोपी टिप्स.